नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, 13 एप्रिलची मॉर्निंग शिफ्ट आता झालेली आहे आणि बरेच विद्यार्थी आता त्यांच्या घरी देखील पोहोचलेले आहेत. सो बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला त्यांचे मेमरी बेस्ड त्यांना जे काही क्वेश्चन्स आठवत आहेत ते मला सेंड केलेले आहेत आणि आपण लाईव्ह सेशन अरेंज करणार होतो, पण काही टेक्निकल एररमुळे आपण ते करू शकलो नाही. सो ॲनालिसिस बघणं, पेपरची खरं तर डिस्कशन करणं, हे उद्या परवा येणारे जे शिफ्टचे पेपर्स आहेत म्हणजे नेक्स्ट स्टुडंट जे आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सो ज्यांचे पेपर्स PCB असू द्या किंवा PCM बाकी आहेत, त्यात तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, काय काय आलं होतं केमिस्ट्रीच्या बाबतीत, जे क्वेश्चन्स त्यांना आठवले ते मी तुम्हाला सांगतो. इथे पहा, तुम्ही बघू शकताय. केमिस्ट्रीच्या बाबतीत ऑर्लॉनचा मोनोमर काय आहे असा क्वेश्चन विचारला गेला होता फ्रेंड्स. हे पहा, 11 एप्रिलच्या पेपरमध्ये तुम्हाला बुना एसचा मोनोमर सांगा म्हटले होते. ते 13 एप्रिलमध्ये तुम्हाला ऑर्लॉनचा मोनोमर विचारलाय. म्हणजे पॉलिमर या टॉपिकवरती कशावरती जास्त फोकस होतोय? पॉलिमर देत आहेत, मोनोमर विचारतायत, किंवा ह्या मोनोमरपासून कोणता पॉलिमर बनेल ही फ्रिक्वेन्सी जास्त आहे. 11 एप्रिलच्या दोन्ही शिफ्टला पण तसं झालेलं आहे, हो की नाही. डेक्रॉन इज द अनदर नेम ऑफ. सो पॉलिमरच्या नावावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. त्यामुळं उद्या परवा जे नेक्स्ट शिफ्ट येणार आहेत सगळ्यांचे 15, 16, 17, 18ला किंवा PCBचे जे पेपर्स आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, पॉलिमर्समध्ये तुम्हाला नेम ऑफ पॉलिमर या पॉईंटवरती जास्त फोकस करायचा आहे मित्रांनो. येते लक्षात? कारण ट्रेंड हा असा चालू आहे, पॉलिमर देऊन मोनोमर्स विचारत आहेत. त्यानंतर रिएजंट इन इटार्ड रिएक्शन, आणखी एक मला महत्त्वाचं सांगायचं आहे की या पेपरमध्ये जास्त फोकस हा रिएजंटवर दिसत आहे. पहा, इटार्ड रिएक्शनचा जो रिएजंट आहे तो कोण आहे? क्रोमिल क्लोराईड. त्याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला आहे. सो ज्या नेम रिएक्शन्स आहेत फ्रेंड्स, सगळ्या नेम रिएक्शन्स, त्या नेम रिएक्शनचे जे रिएजंट्स आहेत ते तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. लक्षात ठेवा. आता ज्यांचा पेपर आज झालाय किंवा 11 एप्रिलला झालाय त्यांनी लगेच रिलॅक्स नाही बसायचं. तुम्हाला जिथं जिथं वीक पॉईंट्स दिसले, तुमचे काय काय वाचण्याचं राहिलंय ते तुम्हाला ह्याच्यातून कळणारच आहे. कारण आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे सेकंड अटेम्प्ट, जो की मे महिन्यामध्ये होणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक पहा कोणत्या पॉईंटवरती तुम्हाला फोकस करायचं. त्यानंतर एका ठिकाणी मोलार मास तुम्हाला दिलेलं होतं, डेन्सिटी दिली होती. N मीन्स नंबर ऑफ पार्टिकल्सनुसार युनिट सेल टाईप ठरवायचं होतं. सो युनिट सेल टाईप तुम्हाला याच्यावरून काढता येऊ शकतो. मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे. युनिट सेल टाईप जर विचारला असेल तर सिम्पली तुम्हाला डेन्सिटीचा फॉर्म्युला N × M डिवायडेड बाय A³ × Na या फॉर्म्युल्यानुसार जायचं होतं. सो सॉलिड स्टेटचा हा फिजिकल केमिस्ट्री पार्ट. प्रॉडक्ट ऑफ ॲसिटोन अँड हायड्रोझाईन. सो ॲसिटोन आणि हायड्रोझाईनला तुम्हाला कंडेन्सेशन रिएक्शनमध्ये नेमका काय तयार होतो इथं प्रॉडक्ट ते विचारलं होतं. अल्डेट्स कीटोनची ही रिएक्शन. रिएजंट फॉर अल्किल आयसोसायनाइड फ्रॉम RX, ओके नाही. सो RXचा तुम्हाला RNC करायचं आहे. तर या RNC साठी म्हणजे अल्किल आयसोसायनाइडसाठी तुम्हाला नेमका कोणता रिएजंट वापरायचा? तर मी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतोय, एक तर AgCN वापरायचा आहे की KCN वापरायचा आहे. ह्या दोन्हीपैकी तुम्ही ठरवायचं आहे. म्हणजे तुमचं बारकाईनं वाचन पाहिजे. कारण मित्रांनो, सायनाइड न विचारता आयसोसायनाइड विचारलं, त्यामुळे ह्या दोन्हीपैकी एक डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे. टेक्स्टबुक केअरफुली वाचायचं आहे. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर तुम्ही बघू शकताय. डेल्टा P अपॉन P1 नॉट W2 M1 M2 W1 हा जो लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा न्यूमेरिकल आहे, सोल्युशन टॉपिकवरती हा क्वेश्चन होता. त्यानंतर ऑर्डर ऑफ रिॲक्शन, युनिट वगैरे काहीतरी दिलं होतं आणि त्या युनिटवरून तुम्हाला फर्स्ट, सेकंड का झिरो ऑर्डर रिॲक्शन वगैरे वगैरे त्यांनी विचारलेलं होतं. क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीजवर पण क्वेश्चन्स जसं इथं आला तसंच क्वेश्चन्स दिले होते असं काही मुलांचं म्हणणं आहे. पहा, त्यानंतर स्टॅबिलिटी ऑर्डरवर देखील क्वेश्चन आला होता. विच वन इज मोर की रिलेशन बिटवीन Ka अँड C. आयोनिक इक्विलिब्रियमचा हा क्वेश्चन होता फ्रेंड्स, ज्याच्यामध्ये आता तुम्ही जर बघितलं 11 एप्रिलच्या शिफ्टमध्ये आपल्याला कशावर क्वेश्चन आला होता? तर सोल्युबिलिटी प्रॉडक्टवरती, हो की नाही. इथं तुम्हाला डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड और बेस अँड कॉन्सन्ट्रेशन रिलेशनशिप क्वेश्चन आहे. त्यानंतर सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्रीमध्ये फाइंड नंबर ऑफ मोल्स, सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ मोल्स काढण्यासाठीचा क्वेश्चन देखील आलेला होता. बायोमॉलिक्युल्समधून परत एकदा ग्लोब्युलर प्रोटीनवरती क्वेश्चन आला होता. 11 एप्रिलच्या याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनवर क्वेश्चन दिला होता आणि इथे मात्र तुम्हाला ग्लोब्युलर प्रोटीनबद्दल क्वेश्चन आलेला आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल्स त्याच्यावरती सॉलिड स्टेटचा परत एक क्वेश्चन आलेला होता. त्यानंतर
काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला दिलेले होते काही इलेमेंटचे आणि त्याच्यावरून तुम्हाला इलेमेंट शोधायचा होता, म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ॲटमच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बेस्ड क्वेश्चन आलेला होता. त्याचप्रमाणे मोलार कंडक्टिव्हिटीवरती देखील क्वेश्चन आलेला होता. सो अशा पद्धतीने स्टुडंट्सने त्यांच्या मेमरी बेस्ड काही क्वेश्चन्स आपल्यासोबत जे शेअर केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते मी तुम्हाला आत्ता सांगितले. याच्या व्यतिरिक्त देखील आणखी बरेच क्वेश्चन्स असणार आहेत आणि या पेपरचं कंप्लीट 50 ऑफ 50 क्वेश्चनचं सोल्युशन देखील लवकरच तुम्हाला मिळून जाईल, ते पण तुमच्या या परीक्षेच्या अगोदर. सो ॲनालिसिस का दिलं त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की उद्या येणाऱ्या जे शिफ्टमधले स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी एकतर हे क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत. आता तुम्ही काय करायचं आहे, ह्याचे आन्सर पण शोधा आणि ह्या पॉईंटवरती जास्त फोकस करायचा फ्रेंड्स. का बरं या सगळ्या पॉईंट्सवरती फोकस करायचं, कारण हा ट्रेंड सुरू आहे म्हणायचं या वर्षीच्या. आता तुम्ही जर बघितलं आपण 2025चे खूप सारे पेपर्स PYQचे अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती, ते आहेत. पाहिले नसतील तर अजून देखील जाऊन पहा. तुमचे इतर मित्रमैत्रिणींना देखील ते व्हिडिओ शेअर करा, कारण सर्व पेपर्स येत आहेत. अजून पण डेली मी ते PYQचे पेपर्स टाकतो आहे आणि 40 ते 50% जवळपास क्वेश्चन्स PYQचे आहेत 25चे 24चे ते रिपीट होत आहेत आणि ते सगळं स्टडी मटेरियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे. सो भेटूया आजच्याच म्हणजे 13 एप्रिलच्या शिफ्ट 2च्या पेपर ॲनालिसिसमध्ये संध्याकाळी 9 वाजता.